पौराणिक कथांनुसार आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे 4 युग आहेत. सध्या कलियुग सुरू असून पुराणांमध्ये असं सांगण्यात आलंय की हे युग म्हणजे संपूर्ण जीवनसृष्टी नष्ट होणार आहे. विष्णुदेव 10व्या अवतारात या कलियुगात जन्म घेऊन वाईटाचा खात्मा करणार आहेत. तर याबद्दल अधिक माहिती वाचत असताना उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांच्यानुसार ब्रह्मदैवर पुराणांमध्ये कलियुग संदर्भात विविध भविष्यवाणी करण्यात आली आहे. त्याबद्दल मला वाचनात आलं. त्या म्हणण्यानुसार या पुराणात कलियुग कधी समाप्त होणार आणि पृथ्वीवर काय घडणार याविषयी सांगण्यात आले. यावर आधारित दिग्दर्शक नाग अश्विन यांनी कल्की 2898 AD हा चित्रपट आपल्या भेटीला आणला. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सकारात्मक नकारात्मक बाबी जाणून घेऊयात. नमस्कार, मी रसिका शिंदे. तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे आर्य. थोडक्यात कलियुगाच्या अंताबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळी कलियुग समाप्त होणार असेल त्यापूर्वी सर्व देवी देवता पृथ्वी सोडून निघून जातील. परिणामी मनुष्यपूजन, कर्म आणि सर्व धार्मिक कामं करणं बंद करेल. शिवाय कलियुगाच्या अंतिम काळात खूप वर्ष पाऊस पडत राहील, ज्यामुळे 10 दिशांना पाणीच पाणी जमा होईल. संपूर्ण पृथ्वी ही जलमय होऊन प्राण्यांचा अंत होईल आणि त्यानंतर सूर्याची उष्णता इतकी तीव्रतेने वाढेल त्याने पृथ्वी देखील सुकून जाईल. तसेच कलियुगात संपूर्ण समाज हा हिंसक होईल. जी लोक बलवान आहेत ती अधिक शक्तिशाली होतील आणि गरीब जनतेचे जगणं अधिक कठीण होऊन जाईल. यापेक्षाही अधिक बदल होतील. पण या बाबी प्रामुख्याने सांगण्याचा इथे उद्देश असा की कल्की 2898 AD या चित्रपटाचं कथानक वर नमूद केलेल्या गोष्टींभोवती घडतं. चित्रपटाच्या कथेची सुरुवात होते कुरुक्षेत्रातील युद्धापासून, जिथे भगवान श्रीकृष्ण अश्वत्थामा यांना अमरत्व प्रदान करतात आणि त्यांचे प्रायश्चित्त हे ज्यावेळी कलियुगात पृथ्वीवर पाप अधिक वाढेल तेव्हा वाईटांचा सामना करण्यासाठी विष्णू 10वा अवतार येतील. ते कल्कीच्या रूपात अवतार घेतील. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही अश्वत्थामा यांची असेल. यानंतर हजारो वर्षांचा काळ लोटतो. कलियुगाच्या अंतापर्यंत आपण पोहोचतो. तेव्हा काशी येथे प्रचंड आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एक मायावी कॉम्प्लेक्स उभारलेला दिसतो. या उंच इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक वेगळं विश्व दिसतं, जे सुप्रीम अर्थात अभिनेते कमल हासन यांनी निर्माण केलेलं दिसतं. जगाचा जरी अंत झाला तरी सुप्रीम यांना अमर राहायचंय आणि त्यामुळे स्वतःची दैवी शक्ती वाढवण्यासाठी तरुणींच्या गर्भावर विज्ञानाच्या मदतीने प्रयोग केला जातो. त्यात लॅबमधील एका विशेष प्रयोगांती सुमती अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण गर्भवती राहते आणि तिच्याच पोटात विष्णूचा 10वा अवतार या जगाला वाचवण्यासाठी नवा जन्म घेण्याच्या तयारीत असतो. भैरवा म्हणजेच अभिनेता प्रभास या सुमतीला पकडून सुप्रीमच्या स्वाधीन करण्याची मोठी जबाबदारी दिली असते. मात्र साक्षात देवाला जन्म देणाऱ्या मातेला आणि देवाला वाचवण्यासाठी अश्वत्थामा अर्थात अमिताभ बच्चन येतात. यानंतर सुमतीचे रक्षण करण्यासाठी अश्वत्थामा काय काय करतात, भैरवा आणि अश्वत्थामा यांचा संबंध काय आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला कल्की हा चित्रपट नक्कीच पाहावा लागेल. पण थोडक्यात मी जे कथानक सांगितलं त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज एक नक्कीच बांधू शकता. आता कल्की 2898 ADच्या कथानकाच्या मांडणीबाबत खरं तर संभ्रम वाटतो, कारण कलियुगात काय होणार आहे याची भविष्यवाणी सर्वांना ज्ञात आहे. मात्र ती गोष्ट सांगण्यात, लेखक आणि मोठ्या पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक कमी पडलेत. मुळात या चित्रपटाचे कथानकच हिरो आहे, पण अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास या दिग्गज कलाकारांची झालेली गर्दी मूळ गोष्ट झाकून टाकते. इतक्या मोठ्या कलाकारांच्या एकत्रित साचा तयार केल्यानंतर एकाही कलाकाराला योग्य स्क्रीन टाइम देखील देण्यात दिग्दर्शक मागे पडले. चित्रपटाचा पूर्वार्ध तसा रटाळवाणा वाटतो, कारण प्रभासच्या भूमिकेचा नेमका उद्देश हा उत्तरार्धानंतर खऱ्या अर्थाने साध्य होतो. पण त्यापूर्वी केवळ तो चित्रपटाचा एक भाग आहे म्हणून त्याला स्क्रीनवर दाखवले की काय असं जाणवतं. याशिवाय अभिनेत्री दिशा पटानी हिचा या चित्रपटाशी नेमका संबंध काय, तिची भूमिका नेमकी का दाखवली आहे हे खरंच कळत नाही. पण SS राजामौली, दुलकर सलमान, मृणाल ठाकूर यांची विशेष उपस्थिती चेहऱ्यावर हसू आणते. ज्यानुसार काही पात्र खरोखरच प्रेक्षकांशी जोडली जात नाही, त्यानुसार लेखकाला आणि दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचंय कथानकाच्या माध्यमातून हा मुळात मोठा प्रश्न मध्यांतरापूर्वी पडतो. त्यानंतर कथानक मध्यांतरानंतर जसं पुढे जातं केवळ फायटिंग सीन्स दाखवण्यात आले. ऍक्शन सीन सुरू असताना अमिताभ बच्चन यांचं पात्र अर्थात अश्वत्थामा हे किती मोठं आहे हे त्यांच्या शरीर यष्टीतून व्यवस्थितपणे दाखवण्यात आले. कुठेच अश्वत्थामा अर्थात अमिताभ बच्चन या ओव्हर पॉवर करणारं दुसरं कोणतंही कॅरेक्टर तिथे समोर दाखवल्या नसल्यामुळे खरं तर दिग्दर्शकाला दाद द्यावी लागेल. स्टारडमच्या नावाखाली जरी दिग्दर्शकांना कुणा एका कलाकाराला नीट सादर करता आलं नसलं तरी ती केवळ एकाच कलाकाराला मोठं करण्याची चूक देखील त्यांनी केली नाहीये, हे विशेष अधोरेखित करण्यासारखं.
या चित्रपटात भविष्यातील जग दाखवलं असून अर्थातच तंत्रज्ञान विचारांच्या पलीकडील दाखवण्यात आलंय. गुगल पेची जागा युनिट्सने घेतली आहे. बंदूक किंवा मोठ्या मोठ्या हत्यारांची जागा आधुनिक हत्यारांनी घेतली. मुळात हा दाक्षिणात्य चित्रपट असल्यामुळे सेटची भव्यता ही पटणारी आहे. प्रेमकथा किंवा कोणत्याही अन्य गरजेच्या नसलेल्या बाजू किंवा अन्य गरजेच्या नसलेले सीन्स हे दाखवण्यात आले नाहीये, त्याचं समाधानी वाटतं. जर का कलाकारांची कमी गर्दी, कथानकाची मोजकी आणि उत्तम मांडणी केली असती तर कल्की 2898 हा चित्रपट खरं प्रदर्शनापूर्वी ज्या पद्धतीने जितका ग्रँड आहे दाखवण्यात आलं होतं तो तितका प्रदर्शनानंतरही खरा ठरला असता. याशिवाय चित्रपटाचं पार्श्वसंगीत कथेला खरंच पूरक ठरत नाही. बऱ्याच प्रसंगांमध्ये उगाचच मागे बॅकग्राऊंडला पार्श्वसंगीत वाजतंय असं वाटतं. प्रसंगानुसार पार्श्वसंगीत येणं अपेक्षित असून तिथे मात्र प्रचंड निराशा पदरी पडते. पण केशभूषा, वेशभूषा, आर्ट डिपार्टमेंट यांनी त्यांची जबाबदारी ही अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली आहे. दिग्दर्शन, कथा, संगीत यानंतर वळूयात आता अभिनयाकडे. प्रभासकडे खरं तर पाहिलं की बाहुबली आणि सालार या चित्रपटातील त्याच्या स्ट्रॉंग भूमिका आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. परंतु या चित्रपटात प्रभासने अभिनयाच्या बाबतीत प्रेक्षकांची निराशा केली आहे. पण दीपिका पदुकोणने तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय. कुठेतरी थोडंफार जवानमध्ये ज्या पद्धतीने ती शाहरुखची आई दाखवली होती तेव्हा तिचे एक्सप्रेशन्स किंवा तिची बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीची होती ती कुठेतरी हलकीशी या चित्रपटात जाणवते. पण दीपिकाने तिच्या भूमिकेला न्याय दिलाय. कमल हसन यांचा स्क्रीन टाइम अगदी हातावर मोजण्या इतकाच असल्यामुळे त्यांची भूमिका काहीशी नजरेआड होते खरी. पण ते म्हणतात ना की दिग्गज कलाकार हे दिग्गज का असतात किंवा त्यांचा अनुभव इतक्या वर्षांचा गाठीशी असतो म्हणजे काय याचा उत्तम नमुना म्हणजे अभिनेते कमल हसन. जितका कमी वेळ त्यांनी स्क्रीन टाइमवर दिला आहे किंवा जितका कमी वेळ ते स्क्रीनवर दिसले तितकीच त्यांनी जोरदार फटकेबाजी देखील केली आहे. आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खरं तर काय बोलायचं. मुळातच अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणता कलाकार त्या भूमिकेला न्याय देऊ शकला असता का? तर नाही. 50-60 वर्षांपेक्षा अधिक अभिनयाचा अनुभव आपल्या गाठीशी असलेल्या अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांना या चित्रपटात मागे टाकले. हे अगदी ठामपणे म्हणावं लागेल. कल्कीबद्दल एक बाब प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे की महाभारत घडलेल्या कुरुक्षेत्र युद्धापासून चित्रपटाच्या कथानकाची सुरुवात होते. पण आजची तरुण पिढी म्हणजे आपण म्हणतो की आजचे जेनझीज हा चित्रपट पाहत असल्यामुळे कदाचित त्यांना महाभारत किंवा त्यातील अर्जुन, युधिष्ठिर, कौरव, पांडव यांच्याबद्दल कदाचित फारशी माहिती असणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे त्यांना समजेल त्यासाठी काही अंशी थोडा भूतकाळ जर दाखवला असता तर जेनझीज किंवा आताची तरुण पिढी या चित्रपटाला अधिक कनेक्ट होऊ शकली असती. दुसरी बाब म्हणजे कटप्पाने बाहुबली को क्यों मारा असा मोठा प्रश्न जो प्रेक्षकांच्या मनात उपस्थित करत बाहुबली 1 संपला त्या पठडीतच कल्कीचा जन्म कधी होणार, ती भूमिका कोण साकारणार, हे जग वाचवण्यासाठी 7 चिरंजीवी एकत्र येणार असं सांगण्यात येतंय. त्यापैकी याबद्दल कल्की 2 मध्ये काय दाखवणार, सुप्रीम भैरवा आणि अश्वत्थामा यांच्यात काय घडणार असे अनेक प्रश्न कल्की 2898 उपस्थित खरं तर करून गेला. पण एकदा तरी या कल्कीचा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा हा अनुभव पाहायला चित्रपटगृहात नक्की जा. तुम्हाला चित्रपट कसा वाटला, तुम्हाला चित्रपटाबद्दलच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू काय वाटल्या हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद.